नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायातील एक अत्यंत पवित्र दिवस म्हणजेच तुकाराम बीज. हा दिवस का साजरा केला जातो, त्यामागचा इतिहास काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील भागवत धर्माचा कळस मानले जातात. त्यांच्या अमर अभंगवाणीतून त्यांनी समाज प्रबोधन केले, ज्याचा वारसा आजही वारकरी संप्रदायात जपला जातो. तुकाराम बीज हा दिवस जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. बीज म्हणजे काय, तर बीज म्हणजे द्वितीया. असे मानले जाते की संत तुकाराम महाराज हे फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी देहूमधील इंद्रायणी नदीच्या काठावरून नांदुरकीच्या वृक्षाच्या छायेखाली विठ्ठलाच्या नामात सदैव वैकुंठाला गेले. देहूमधील ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तिथे असणारा नांदुरकीचा वृक्ष या दिवशी नक्कीच हालतो अशी श्रद्धा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच देहूत वारकरी संप्रदायाचे लाखो लोक उपस्थित राहतात. तुकाराम बीज सोहळ्यात अभंग, भजन आणि कीर्तनाचा मोठा कार्यक्रम असतो.